मित्रांनो, झी मराठीची नवी मालिका शुभश्रावणी सध्या प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर झाला आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला. या मालिकेत नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री वल्लरी विराज प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पण प्रोमो आणि सिरियल पाहताच प्रेक्षकांनी एक गोष्ट लगेच ओळखली. शुभश्रावणी ही झी मराठीवरील 2013 साली आलेल्या दो दिल बंदे एक डोरी से या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. या दोन्ही मालिकांचं मूळ कथानक साधारण सारखंच असणार आहे, मात्र मराठी प्रेक्षकांच्या आवडीनुसार कथेत काही बदल केले जाणार आहेत. त्यामुळे कथा ओळखीची असली तरी सादरीकरण नवं आणि वेगळं असणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र इथूनच खरी चर्चा सुरू होते. मालिकेचा प्रोमो व्हायरल होताच सोशल मीडिया पेटून उठला आहे. काही नेटकरी थेट म्हणतात अशा सिरियल्स बंद करा, तर काहींचा आरोप आहे की श्रीमंत घरातली मुलगी आणि घरात काम करणारा मुलगा असं तेच कथानक पुन्हा पुन्हा दाखवलं जातं. काही प्रेक्षकांनी तर हेही लिहिलं आहे की अशा कथा समाजाला चुकीचा संदेश देतात, काम करणाऱ्या वर्गाचा अपमान करतात. एका नेटकऱ्याने असंही लिहिलंय की जर अशी गोष्ट आपल्या घरात घडली असती तर कोणालाच ती आवडली नसती. म्हणजेच ही मालिका वास्तवाशी जुळत नाही असा आरोप केला जातोय. मात्र दुसरीकडे काही प्रेक्षक मालिकेच्या समर्थनातही उतरले आहेत. ते म्हणतायत कथा पूर्ण पाहण्याआधीच निष्कर्ष काढू नये आणि वल्लरी विराजला पुन्हा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, यासाठी ते उत्सुक आहेत. आता खरा प्रश्न असा की शुभश्रावणी वादात अडकणार की हळूहळू प्रेक्षकांचं मन जिंकणार? रिमेक असूनही ही मालिका वेगळं काही देऊ शकणार का? तुमचं काय मत आहे? अशी मालिका चालवायला हवी की बंद व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.